नमस्कार. सेम 3 च्या विषय क्रमांक 322 मधलं पहिलं पुस्तक आज आपण सुरू करतोय. विषयाचं नाव आहे तौलनिक साहित्याभ्यास आणि पुस्तक क्रमांक 1 आहे तौलनिक साहित्याभ्यास संकल्पना आणि स्वरूप, ज्यामध्ये एकूण 6 घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या अभ्यासामध्ये तौलनिक साहित्याभ्यासाची सुरुवात कुठून झाली, त्या संकल्पनेचा नेमका अर्थ काय, त्यातील महत्त्वाच्या संकल्पना, तौलनिक साहित्याभ्यासाचं महत्त्व, त्याच्या मागची प्रयोजनं, साहित्याची समीक्षा आणि वाङ्मय इतिहासाचा अनुबंध आणि सोबत आजवर मराठीमध्ये झालेला तौलनिक साहित्य अभ्यासाचा मागोवा, या एकूण विषयांचं आपल्याला विचार जो आहे तो करायचा आहे. तर सुरुवात करणार आहोत आपण तौलनिक साहित्य अभ्यासाची संकल्पना समजून घेण्यापासून. मग कुठून नेमकी याची सुरुवात झाली आहे ते आधी आपण पाहूयात. सगळ्यात आधी आपण विचार करणार आहोत भारतामध्ये विशेषतः तुलनात्मक साहित्य अभ्यासाची सुरुवात नेमकी कशी झाली किंवा त्याचं एक बॅकग्राऊंड पार्श्वभूमी आपण समजून घेणार आहोत. बघा, भारतामध्ये अनेकविध भाषा ज्या आहेत त्या भाषा बोलणारा समूह जो आहे तो समाजामध्ये वावरताना दिसतो. अशा वेळेला आपल्या आजूबाजूच्या सगळ्याच भाषांचं ज्ञान आपल्याला असतं असं नाही, पण बहुभाषिक समाज असल्याने एकमेकांच्या भाषांविषयी आदर किंवा त्या भाषांविषयी बेसिक माहिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. आणि त्यामुळे शेजारच्या भाषांमधलं, संस्कृतींमधलं, रीतिरिवाजांमधलं साम्य किंवा भेद आपल्याला एकमेकांच्या सहवासात दीर्घकाळ राहिल्याने माहिती असतं आणि त्यामुळेच तुलनेची एक जाणीवपूर्वक चौकट तयार करावी आणि मग तिचा अभ्यास करावा अशी गरज भारतीयांना वाटली नसावी असं अभ्यासकांचं मत आहे. का? कारण आपण सातत्याने दैनंदिन व्यवहारात वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात येतोय आणि मग या सगळ्यामुळे त्यांच्या भाषेचा, त्यांच्या संस्कृतीचा, त्यांच्या रीतिरिवाजाची आपल्याला ओळख झालेली असते आणि म्हणूनच तुलना करायची दोन वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये, दोन वेगवेगळ्या भाषांमध्ये किंवा त्या भाषेत निर्माण झालेल्या साहित्यामध्ये अशी गरजच मुळात आपल्याला वाटलेली नाही. मग ही गरज नेमकी पाश्चात्य देशामधल्या लोकांना वाटण्यामागचं कारण काय? कारण मुळातच तिथे संपूर्ण देशामध्ये किंवा एका विशिष्ट राज्यामध्ये एकाच प्रकारची भाषा बोलणारा, एकाच प्रकारची संस्कृती, धर्माचं पालन करणारा समूह आपल्याला पाहायला मिळतो. मग अशा वेळेला इतर संस्कृती, इतर भाषा, इतर रीतिरिवाज असणाऱ्या समूहातील लोकांशी त्यांचा संपर्क फार क्वचित प्रमाणात येत असल्यामुळे त्यांना त्या संस्कृतीविषयी, त्या भाषेविषयी कुतूहल वाटणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे तुलनात्मक साहित्याचा अभ्यास करायला किंवा तौलनिक साहित्य अभ्यासाची सुरुवात याची जी सैद्धांतिक पार्श्वभूमी आपल्याला पाहायला मिळते ती पाश्चात्य देशांमध्ये तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग ह्या ज्ञानशाखेचं नामकरण नेमकं कसं झालं ते आता आपण बघणार आहोत. तर तौलनिक साहित्य अभ्यास ही जी ज्ञानशाखा आहे तिला इंग्लिशमध्ये आपण कंपॅरेटिव्ह लिटरेचर अशा नावाने ओळखतो. मग ह्यातला कंपॅरेटिव्ह हा शब्द जरी इंग्रजी भाषेतला असला तरी त्याचा वापर जो आहे तो मुळात 1857 नंतर पहिल्यांदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 1848 मध्ये मॅथ्यू आर्नल्ड नावाच्या एका व्यक्तीने पत्रामध्ये, आपल्या एका लेटरमध्ये, पत्रामध्ये त्याचा वापर केलेला होता आणि तो जो अर्थ आहे त्या पत्रामध्ये ज्या अर्थाने कंपॅरेटिव्ह हा शब्द वापरला गेलेला होता तो कंपॅरेटिव्ह लिटरेचर या अर्थाने वापरला गेलेला होता. ओके. फ्रेंच भाषेमध्ये या विषयाचा निर्देश करताना आपण तुलना केलेलं साहित्य अशा अर्थाने त्या शब्दाचा वापर करतो. तर जर्मनमध्ये त्याचा वापर करताना शब्दशः तुलना करणारे साहित्यशास्त्र अशा अर्थाने आपण ही जी संज्ञा आहे तौलनिक साहित्य अभ्यासाची ती वापरतो. मग मराठीमध्ये नेमकी ही जी तौलनिक हा शब्द आहे हा कशा प्रकारे आलाय, तर मराठीमध्ये कंपॅरेटिव्ह लिटरेचरला तौलनिक साहित्य अभ्यास ही संज्ञा रूढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्यांदा प्राध्यापक चंद्रशेखर जहागीरदार यांनी संपादित केलेला जो ग्रंथ आहे तौलनिक साहित्य अभ्यास, त्यामध्ये ही म्हणजे त्यांचा जो गौरव ग्रंथ आहे त्या गौरव ग्रंथामध्ये तौलनिक साहित्य अभ्यास ही संकल्पना पहिल्यांदा वापरण्यात आली होती. यातला तौलनिक हा शब्द तुलना या शब्दावरून साधलेला आहे असं आपल्याला बघायला मिळतं. आता या सगळ्यावरून आपल्याला एक लक्षात येतं की इंग्रजी भाषा असू दे, फ्रेंच असू दे, जर्मन असू दे किंवा मराठीत मुळात तुलना किंवा कंपॅरिझन हा शब्द येतोय तो कुठल्या अनुषंगाने, तर दोन वेगवेगळ्या गोष्टीमध्ये तुलना करणं किंवा तुलनेशी संबंधित विचार मांडणं. ओके. या अर्थाने हा कंपॅरेटिव्ह लिटरेचर किंवा तौलनिक साहित्य हा ही जी संकल्पना आहे ती रूढ झालेली आहे. मग तौलनिक साहित्य अभ्यासाचा
नेमकी गरज काय किंवा त्याचा परिघ नेमका किती विस्तारलेला आहे हे आपल्याला बघायचं आहे. बघा, साहित्य किंवा कुठल्याही कलेचा आस्वाद घेत असताना आपण अगदी सहजपणे तुलना करत असतो. कितीही साधी गोष्ट असू देत, आपण तुलना करणं हे माणसाचं काय म्हणू शकतो आपण स्वभावातच आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. कुठल्याही दोन गोष्टींमध्ये, अगदी आपले दैनंदिन वापरातले कपडे असतील किंवा आपली दोन व्यक्तींमधली परिस्थिती असेल, मग ती आर्थिक असेल, सामाजिक असेल, आपला बुद्ध्यांक असेल किंवा आपली बौद्धिक क्षमता असेल, आपली शारीरिक क्षमता असेल, आपलं दिसणं, आपलं बोलणं, या प्रत्येकच गोष्टीत आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या टप्प्यांवरती तुलना करत असतो. आता ही तुलना करण्यामागचं कारण काय, तर तुलना करण्याचा एक बेसिक उद्देश मानवाचा असतो, तो म्हणजे चांगलं किंवा वाईट, श्रेष्ठ कनिष्ठ अशा गोष्टी ठरवणं, म्हणजे त्या गोष्टींचं मूल्यमापन करणं. यासाठी तौलनिक दृष्ट्या आपण वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत असतो, बरोबर. मग त्याचप्रमाणे साहित्यामध्ये पण तौलनिक साहित्य अभ्यास करत असताना आपल्याला साहित्य कृतींचं किंवा साहित्याचं मूल्यमापन करायचं आहे का, किंवा त्या मूल्यमापनासाठी म्हणून आपण तुलना करायची का, असा प्रश्न निर्माण होतो. बघा, आपल्या संस्कृतीच्या परिघा पलीकडे नेमकं काय आहे याचा वेध घेण्याची आपल्याला फार उत्सुकता असते. मग हे करत असताना इतर साहित्य परंपरा, त्यांचं संकेत, अभिरुची, संस्कृती कशा वेगळ्या आहेत किंवा समान आहेत का, त्यांच्या तुलनेमध्ये आपल्या साहित्याचा काही नवा अर्थबोध लागतोय का, अशा दृष्टिकोनातून तौलनिक साहित्य अभ्यासाची सुरुवात जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे केवळ आणि केवळ मराठी भाषेमध्ये निर्माण झालेलं साहित्य आपण वाचलं आणि आपल्याला ज्ञान मिळालं असं नाही. आपल्याला कदाचित मराठी भाषेच्या पलीकडे जाऊन इतर भाषांमध्ये निर्माण झालेलं साहित्य, त्या साहित्याचा अभ्यास करून किंवा आपली संस्कृती सोडून इतर संस्कृतीमध्ये निर्माण झालेलं साहित्य, त्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या ज्ञानात अर्थातच भर पडणार आहे. दुसरी गोष्ट, आपला दृष्टिकोन जीवनाकडे बघण्याचा हा व्यापक होऊ शकतोय, बरोबर. आणि कदाचित आपल्याला आपल्याच भाषेमध्ये, आपल्याच संस्कृतीमध्ये निर्माण झालेल्या साहित्याचा एक नवीन अर्थ देखील लागू शकतो, बरोबर. आणि म्हणूनच त्यासाठी तौलनिक साहित्य अभ्यासाची गरज जी आहे ती निर्माण होते. आपल्या म्हणून बघा, ज्या वेळेला आपण तुलना करतो त्यावेळेला ती वैयक्तिक स्वरूपाची असता कामा नये, ती वस्तुनिष्ठ स्वरूपाची असायला हवी. म्हणजे केवळ मला आवडलं म्हणून ते चांगलं असं म्हणून भागत नाही, बरोबर. आपल्या संस्कृतीच्या, आपल्या संस्कारांच्या चौकटीत राहून चांगलं वाईट अशा प्रकारची तुलना करणं हे तौलनिक साहित्य अभ्यासामध्ये अभिप्रेत नाहीये, बरोबर. मग काय नेमकं अभिप्रेत आहे, तर तुलना करताना आपल्याला साम्यभेद लक्षात घ्यायला हवेत. म्हणजे दोन वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत, काय डिफरन्सिएशन्स आहेत. मग ह्या तुलना करत असताना साहित्यकृती एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत का, त्यांचा एकमेकींवर काही प्रभाव आहे का, असेल तर तो कोणत्या प्रकारचा आहे, त्या साहित्य कृतींचा काळ नेमका कोणता आहे, आपापली संस्कृती ती जी आहे त्या दोन साहित्य कृतींची ती प्रभाव स्वीकारण्याच्या बाबतीत किती लवचिक किंवा स्वागतशील आहे, या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या साहित्य कृतींचा विचार तुलना करताना करावा लागतो. ओके. समाजशास्त्रीय दृष्ट्या पाहायचं झालं तर साहित्य संस्कृती ज्या समाजामध्ये वावरते, त्यांच्या ज्या भाषा आहेत, त्यांच्यामधले सत्ता संबंध कुठल्या स्वरूपाचे आहेत, त्यामुळे प्रभावाची दिशा कशा प्रकारे निश्चित करायची हे सगळं आपल्याला ठरवावं लागतं. म्हणजे थोडक्यात तौलनिक साहित्याभ्यासाचा विचार करताना दोन साहित्य कृती ज्या आपण तुलनेसाठी निवडणार आहोत त्या साहित्य कृतींवरती असलेला प्रभाव, त्यांचं प्रेरणास्थान, त्यामधील विचारधारा, सामाजिक राजकीय परिस्थिती, त्यासाठी आधारभूत म्हणून असलेलं साहित्य, त्या साहित्य कृतीचा साहित्य प्रकार, आशयसूत्र, या सगळ्या वेगवेगळ्या बाजूंनी आपल्याला त्या साहित्य कृतींचा विचार करावा लागतो आणि मगच आपण त्याची यथायोग्य तुलना जी आहे ती करू शकतो. आता आजचं जर आपण युग बघितलं तर हे स्थलांतराचं, देशांतराचं, विश्वसंवादाचं युग आहे असं आपल्याला बघायला मिळतं. अशा ह्या सगळ्या युगामध्ये भाषेबद्दलचा दुराभिमान, भाषिक सांस्कृतिक उग्र राष्ट्रवाद यासारख्या समस्या आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. मग अशा परिस्थितीमध्ये आपला दृष्टिकोन मर्यादित करण्याऐवजी, संकुचित करण्याऐवजी तो अधिकाधिक व्यापक व्हावा अशा दृष्टिकोनातून अभ्यास करायचं ठरवलं तर त्यासाठी तुलनात्मक साहित्य अभ्यास आपल्याला उपयुक्त ठरू शकतो. का? कारण तो आपल्याला आपल्या मर्यादित चौकटींच्या बाहेर पडून वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास करायला शिकवतो किंवा तो आपल्या संस्कृती, आपली भाषा, आपलं काय म्हणू शकतो आपण देश, या देशाच्या बाहेर जाऊन, भाषेच्या बाहेर जाऊन, संस्कृतीच्या पलीकडे जाऊन इतर संस्कृतींविषयी निर्माण झालेलं जे साहित्य आहे
आहे किंवा इतर भाषांमध्ये निर्माण झालेलं जे साहित्य आहे त्याच्याकडे बघण्याचा किंवा डोळस दृष्टीने बघण्याचं काम करायला हा जो विषय आहे तौलनिक साहित्य अभ्यासाचा तो आपल्याला मदत करू शकतो. आता हा जो तौलनिक साहित्य अभ्यास आहे त्याची आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घ्यायची की कुठून नेमकी याच्या अभ्यासाला सुरुवात झाली. तर रेने वेलेक नावाचा एक अभ्यासक आहे. या रेने वेलेकने असा एक युक्तिवाद मांडलाय की मुळात तौलनिक साहित्य अभ्यास ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा असण्याची गरजच नाहीये, कारण कुठलाही साहित्य इतिहास हा तत्वतः तुलनात्मकच असतो. आता आपण साहित्य इतिहास बघितलेला आहे. साहित्य इतिहास किंवा ज्याला आपण वाङ्मय इतिहास असं म्हणतो. वाङ्मय इतिहास म्हणजे नेमकं काय, तर कालक्रमानुसार साहित्यामध्ये निर्माण झालेल्या वेगवेगळ्या कलाकृती ज्या आहेत किंवा साहित्यकृती ज्या आहेत त्या साहित्यकृतींचा काय म्हणू शकतो आपण अभ्यास करून त्याचं लेखक, त्या काळातली परिस्थिती किंवा एक विशिष्ट दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून ज्या वेळेला कालक्रमाने आपण साहित्याचा मागोवा घ्यायचं ठरवतो आणि त्याचं लिखाण करतो त्यावेळेला आपण त्याला वाङ्मय इतिहास असं म्हणतो. मग वाङ्मय इतिहासाचं लेखन करत असताना मुळातच आपण काय करतो तर वेगवेगळ्या एका कालखंडात निर्माण झालेल्या वेगवेगळ्या साहित्यकृतींची तुलनाच करत असतो आणि मग त्यातून आपण ठरवतो की कुठली साहित्यकृती श्रेष्ठ आहे, कुठली कनिष्ठ आहे, कुठली महत्वाची, कुठली बिनमहत्वाची आणि मग श्रेष्ठ किंवा महत्वाच्या वाटणाऱ्या तितक्याच साहित्यकृतींचा समावेश आपण आपल्या साहित्य इतिहासामध्ये करत असतो. बरोबर, म्हणजे साहित्य इतिहासामध्ये तौलनिक साहित्याभ्यास ऑलरेडी इन्क्लुडेड असताना तौलनिक साहित्याभ्यासाची एक वेगळी ज्ञानशाखा निर्माण करण्याची तशी काहीच गरज नाही असा एक विचार रेने वेलेक यांनी मांडलेला होता. ओके, मग अनैतिहासिक असा तौलनिक साहित्याभ्यास असूच शकत नाही. असं असलं तरी आज घडीला तौलनिक साहित्याभ्यास हा इतिहासापासून स्वतंत्र ज्ञानविषय म्हणून नावारूपाला आलाय. का, याचं कारण काय आहे, कारण मुळातच साहित्य इतिहासापेक्षा तौलनिक साहित्याभ्यासाची जी व्यापकता आहे, या विषयाची व्यापकता आहे ती अधिक असलेली आपल्याला पाहायला मिळते. दोन साहित्य संस्कृती एकमेकींना कशा प्रकारे समजून घेतात, त्यांच्यात आपापसात कोणत्या बाबतीत सहमती असते, कुठल्या बाबतीत असहमती असते किंवा साहित्य संस्कृती एका टप्प्यावर किंवा नेहमीच विशेष सुसंवाद बाळगून असतात का, या गोष्टींचा समावेश आपण तौलनिक साहित्याभ्यासाच्या सिद्धांताच्या आणि इतिहासाच्या अभ्यासात करत असतो. म्हणजे तसं बघायला गेलं तर तौलनिक साहित्य अभ्यास आणि वाङ्मय इतिहास या दोघांचंही अभ्यास क्षेत्र हे जवळपास सेम आहे, त्यांचे अभ्यास विषय हे जवळपास सेम आहेत. बरोबर, पण तरी देखील आजच्या काळात तौलनिक साहित्य अभ्यास ही एक वेगळी स्वायत्त अशा प्रकारची ज्ञानशाखा म्हणून तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे की तौलनिक साहित्य अभ्यासाची सैद्धांतिक बैठक किंवा स्वरूप नेमकं कशा प्रकारचं. आता यासाठी आपण एक उदाहरण घेऊन बघूया. बघा, तुलना करत असताना आपण दैनंदिन आयुष्यात तुलना करतो ती किती व्यक्तिनिष्ठ स्वरूपाची असते किंवा कशा प्रकारे तिचं स्वरूप व्यक्तिनिष्ठ असतं ते आपल्याला बघायचं आहे. जसं की मी समजा देशावरच्या एखाद्या माणसाला दाण्यांचा कूट भाज्यामध्ये खायची ज्याला सवय आहे अशा व्यक्तीला कोकणामधलं जेवण खायला दिलं, ओके, चाखायला दिलं, तर तो माणूस अर्थातच त्या खोबऱ्याची सवय नसलेल्या जेवणात खोबऱ्याची सवय नसलेला तो माणूस कोकणातल्या जेवणाला भले ते पदार्थ कितीही चविष्ट असू देत तो काय करेल, नाक मुरडेल, नावं ठेवेल, तो वाईट म्हणेल. बरोबर, त्या विशिष्ट पदार्थांची चव समजून घेणं, त्यांचं वेगवेगळ्या काय म्हणू शकतो आपण त्या विशिष्ट प्रदेशामधल्या रेसिपीज ज्या आहेत त्या रेसिपीजचं महत्त्व समजून घेणं, त्याची बनवण्याची टेक्निक समजून घेणं, हे जोपर्यंत त्याला कळत नाही, त्याच्याविषयी त्याला माहिती मिळत नाही तोपर्यंत त्याला त्या खाद्यपदार्थाची चव कशी घ्यावी याचीच माहिती मिळणार नाही आणि मग तो त्या गोष्टींना नावं ठेवणं किंवा त्याविषयी वाईट म्हणणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. बरोबर, मग मला जर समजा मराठी व्यतिरिक्त इतर कुठल्याही भाषेमधल्या साहित्याविषयी काहीच माहिती नाहीये, मी फक्त मराठी साहित्याचाच अभ्यास करते, तर अर्थातच उद्या अचानक माझ्याकडे एखादी अमराठी अशी साहित्यकृती अभ्यासाला आली तर मला ती फारशी रुचेल किंवा फारशी आवडेल असं होणार नाही. मी त्याला नावं ठेवू शकेन, मी त्याला वाईट म्हणू शकेन. का, कारण माझं जे ज्ञान आहे साहित्यकृतींविषयीचं, संस्कृतीविषयीचं किंवा इतर भाषिक साहित्यकृतींविषयीचं तेच मुळात मर्यादित आहे. असं असताना मी त्या विशिष्ट साहित्यकृतीचं मूल्यमापन योग्य प्रकारे करू शकणार नाही.
बरोबर. आणि म्हणूनच माझं जे मूल्यमापन असेल हे अतिशय व्यक्तिनिष्ठ स्वरूपाचं बनवू शकेल. ही चूक जी आहे किंवा ही जी समस्या आहे ही तौलनिक साहित्याभ्यासामध्ये निर्माण होऊ नये यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे. बघा, ज्याप्रमाणे हा जो देशावरचा माणूस आहे त्याला कदाचित तो थोडा काळ त्याने कोकणात घालवला किंवा त्याने वारंवार ते पदार्थ चाखले तर त्याला हळूहळू ती चव डेव्हलप होईल जिभेवरती आणि मग त्याला त्या ती जी काय म्हणू शकतो आपण पाककृती बनले त्या पाककृतीचा नेमका आस्वाद कसा घ्यायचा हे कळेल आणि मग त्याला ती चांगली की वाईट हे ठरवता येऊ शकेल. बरोबर. ज्ञान नसताना, माहिती नसताना एखाद्या गोष्टीला नाकमुरडणं किंवा नावं ठेवणं ही गोष्ट तौलनिक साहित्यामध्ये काय म्हणू शकतो आपण अभिप्रेत नाही, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मग ज्याप्रमाणे आपण दैनंदिन व्यवहारातलं हे उदाहरण पाहिलं त्याप्रमाणे साहित्याच्या बाबतीतही आपल्याला समान उदाहरण लागू करता येऊ शकतं. आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी माणूस हा माणूसच असतो. बरोबर. आता आपण ही एक बाजू बघितली, आता आपण त्या नाण्याची दुसरी बाजू बघूयात की आपण बघितलं की देशावरच्या माणसाला कोकणातल्या माणसांनी बनवलेली एखादी जी खोबऱ्याचे पदार्थ आहे तर तो त्याला फारसा रुचेल की नाही माहिती नाही. म्हणजे तिथे डिफरन्सिएशन आहे, तिथे भेद आहे. पण तसं बघायला गेलं तर जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी मानवी स्वभाव, मानवाचं वागणं, मानवी उत्क्रांती या सगळ्या बाबतीत थोड्याफार प्रमाणात सिमिलॅरिटीज सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. बरोबर. म्हणजे असं आहे का की केवळ दोन निराळ्या गोष्टींमध्ये फक्त आणि फक्त भेदच असतात? नाही, तर काही साम्य देखील आढळतात. मग अशाच प्रकारे साहित्यामध्ये देखील कुठल्या प्रकारची साम्य स्थळं सापडतात, कुठल्या प्रकारचे भेद सापडतात, या दोन्हीही अनुषंगाने आपण ज्या वेळेला साहित्य कृतींचा अभ्यास करू त्यावेळेला आपण त्याला तुलनात्मक साहित्य अभ्यास असं म्हणू शकतो. ओके. यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे साहित्याची भाषा विशिष्टता किंवा संस्कृती विशिष्टता म्हणजे नेमकं काय. आता यासाठी आपण भाषिक सापेक्षतावादाचा सिद्धांत अभ्यासणं गरजेचं आहे. बघा, आपली भाषा नेमकी कशी आहे तिचं स्वरूप समजून घेणं हे या भाषिक सापेक्षतावादाच्या सिद्धांतामध्ये महत्वाचं मानलं गेलंय. आता हा जो सापेक्षतावादाचा सिद्धांत आहे तर सिद्धांताचा जर विचार केला तर नेमकं त्या सिद्धांतातून काय सांगायचंय आपल्याला. सपीर आणि वोर्फ या दोन भाषा वैज्ञानिकांनी हा सिद्धांत मांडलाय. ते काय म्हणतात, आपल्या भाषेचं जे ज्ञान आहे त्या भाषेमुळेच आपल्या आजूबाजूच्या जगाचं आपल्याला होणारं ज्ञान ह्याला मर्यादा पडत असतात. ओके. तर त्याच्या विरुद्ध एक भूमिका जी आहे ती मांडली गेलेली आहे की आपल्या आजूबाजूच्या जगातील ज्ञानामुळे आपल्या भाषेमध्ये बदल होत असतो किंवा आपली भाषा समृद्ध बनत असते. म्हणजे जसं आजूबाजूचं वास्तव तशी भाषा की जशी भाषा तसं आजूबाजूचं वास्तवाचं ज्ञान, असा प्रश्न या ठिकाणी भाषिक सापेक्षतावादामध्ये निर्माण होतो. आपली भाषा जशी कशी आहे ती तशी भोवतालच्या जगामुळे आहे की आपल्या भोवताली दिसणारं जग हे आपल्याला जसं दिसतं तसं वस्तुतः नसून आपली भाषाच ते आपल्याला तशा प्रकारे दाखवत असते. असे दोन टोकाचे प्रश्न आपल्याला पडतात आणि मग त्यापैकी एकच शक्यता खरी असावी असं आपल्याला मानावं लागतं. पण हे शक्य नाही. बरोबर. जसं की आपण म्हणतो सूर्य पूर्वेला उगवतो. आता हे वाक्य कितपत खरं आहे किंवा कितपत तथ्याचं आहे. सूर्य कुठूनही उगवत नाही, सूर्य आहे त्याच ठिकाणी असतो. पृथ्वीच्या फिरण्यामुळे आपल्याला विशिष्ट दिशेतून सूर्य दिसत असतो रोज सकाळी आणि म्हणून आपल्याला वाटतं की सूर्य पूर्वेपासून उगवतो. बरोबर. मग आपलं हे जे ज्ञान आहे सूर्य पूर्वेपासून उगवतो हे ज्ञान भोवतालच्या जगाविषयीचं जे आपण भाषेच्या माध्यमातून व्यक्त करतो. बरोबर. मग हे भोवतालचं वास्तवाचं जे ज्ञान होतंय ते आपल्या भाषेमुळे होतं की आपली भाषा भोवतालच्या जगाच्या ज्ञानानुसार आपण तयार करत जातो, असा प्रश्न या सापेक्षतावादामध्ये मांडला गेलेला आहे. बघा, प्रत्येक भाषा ही दुसऱ्या भाषेपेक्षा वेगळी असते. तिचा ध्वनी, शब्द, वाक्यरचना यासोबत तिच्यातून व्यक्त होणारा अर्थ हा देखील कसा असतो, वेगळा असतो. एखादी भाषा काही गोष्टी फार तपशीलवार सांगण्याचं गरज एखाद्या भाषेमध्ये वाटते तर काही भाषेमध्ये तो अतिशय संक्षिप्तपणे देखील सांगता येऊ शकतो. बरोबर. तर भाषांमध्ये आपल्याला हे वैविध्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. वास्तवाचं केवळ वर्णन करण्यासाठी म्हणून भाषेचं एक साधन आपण वापरतो हे सपीर आणि वोर्फ यांना मान्य नाही. त्यांना काय म्हणायचंय की वास्तवाचा अनुभव घेण्याच्या क्रियेमध्ये कार्यरत घटक म्हणून भाषा वावरते आणि वास्तवाच्या मानवी अनुभवाला घाट देण्याचं कार्य भाषा करीत असते. निज भाषेने दिलेल्या संकल्पनांनीच माणूस अनुभव घेत असतो. म्हणजे आपल्या थोडक्यात सांगायची गोष्ट काय की आपण जी भाषा वापरतोय, आपली जी मातृभाषा आहे त्या भाषेमध्ये जे शब्द आहेत किंवा त्यामध्ये ज्या संकल्पना आहेत त्या शब्द, त्या संकल्पना, त्या अर्थांच्या मर्यादेनुसारच
आपल्याला आजूबाजूच्या जगाचं वास्तवाचं ज्ञान होत असतं. म्हणजे कदाचित तुमच्या आजूबाजूला अनेक गोष्टी उपलब्ध असतील किंवा वावरत असतील, अस्तित्वात असतील, परंतु तुमच्या भाषेमध्ये त्या गोष्टींचं वर्णन करण्यासाठी शब्दच नाही आहेत, संकल्पनाच नाही आहेत, तर मग त्याचं ज्ञान तुम्हाला कसं होणार? बरोबर, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि म्हणून सपीर आणि वोर्फ असं म्हणतात की भाषा सापेक्षता म्हणजे नेमकं काय, तर आपल्या आजूबाजूच्या वास्तवाचं ज्ञान हे आपल्या भाषेमुळे मर्यादित होतं, हा सिद्धांत त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. ओके, मग ह्याला आपण म्हणतो भाषा सापेक्षता. आता भाषेतील अनिवार्य अभिव्यक्ती म्हणजे नेमकं काय ते आता आपण बघूयात. बघा, एखाद्या भाषेमध्ये आपल्याला काही तपशील हे द्यावेच लागतात. जसं की हिंदीमध्ये आजी आजोबांचा उल्लेख करताना न चुकता आपण आईच्या आई वडिलांना नाना नानी म्हणतो किंवा बाबांचे आई वडील असतील तर दादा दादी म्हणतो. बरोबर, पण मराठी भाषेमध्ये मात्र तशी काही सोय नाही. बरोबर, आपण आजी किंवा आजोबा, ते आईचे आई बाबा असू देत किंवा बाबांचे आई बाबा असू देत, आपण त्यांना आजी आणि आजोबा हेच शब्द वापरतो. म्हणजे इथे आजी म्हटल्यानंतर ती आईची आई की बाबांची आई हा जो तपशील आहे तो मला पुरवण्याची गरज भासत नाही. बरोबर, मग याला आपण म्हणतो भाषेतील अनिवार्य अभिव्यक्ती. अजून एक उदाहरण घेऊन आपण बघूया. इंग्रजीमध्ये समजा जर मी असं म्हटलं की आय ईट मँगो, ओके, असं जर वाक्य मी उच्चारलं तर आय ईट मँगो, ह्या वाक्यावरून जी व्यक्ती मँगो खाते म्हणजे आंबा खातीये ती व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हे आपल्याला कळतच नाही. बरोबर, आय ईट मँगो हे वाक्य एखादी स्त्री पण उच्चारू शकते, एखादा पुरुष पण उच्चारू शकतो. म्हणजे या वाक्यातून आपल्याला वाक्यातील कर्त्याचं लिंग कळत नाही. पण तेच जर मला मराठीमध्ये हे वाक्य सांगायचं झालं तर मी आंबा खातो किंवा मी आंबा खाते अशा प्रकारे मला ते सांगावं लागेल. आणि मग क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला अर्थातच त्याचं लिंग लगेचच कळणार आहे. म्हणजे मराठी भाषेमध्ये आपल्याला कंपल्सरी लिंगानुसारच वाक्यरचना करावी लागते. बरोबर, इथे आपल्याला क्रियापदातून लिंग नोंदवणं भागच असतं, ते टाळून काम भागत नाही. बरोबर, तर अशा प्रकारे प्रत्येक भाषेमध्ये काही ठराविक अनिवार्य अभिव्यक्ती असतात. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे भाषिक सापेक्षता किंवा तौलनिक साहित्याभ्यास यांचं कनेक्शन नेमकं काय आहे. आता इथे एक उदाहरण दिलंय बघा. त्या उदाहरणामध्ये मराठी भाषेत लिहिलं गेलेलं पृथ्वीचं प्रेमगीत ही कविता आहे. त्याच कवितेचा इंग्रजी भाषेमध्ये केला गेलेला अनुवाद द अर्थ लॅमेंट हा देखील दिला गेलेला आहे. आता आपण एक कडवं फक्त वाचून बघूया. आता हे पृथ्वीचं प्रेमगीत आहे. हे प्रेमगीत लिहित असताना कवीने कल्पना केली आहे. ती कल्पना नेमकी काय आहे तर पृथ्वी प्रेयसी आहे आणि सूर्य तिचा काय म्हणू शकतो आपण प्रियकर आहे. या दृष्टिकोनातून किंवा प्रेमगीत लिहिलं गेलेलं आहे. त्यामध्ये एक लव्ह ट्रायंगल इमॅजिन केलाय. पृथ्वीचं सूर्यावर असणारं प्रेम आणि चंद्राचं पृथ्वीवर असणारं प्रेम. ओके, ह्या लव्ह ट्रायंगल वरून ही कविता रचली गेलेली आहे. आता अर्थातच पहिलं कडवं आपण वाचून बघूयात. युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रीतीची याचना. ओके, आता यामध्ये पृथ्वी जी आहे ती म्हणते की युगामागून युग चालली आहेत, मी तुझ्या भोवती नुसत्याच फेऱ्या घालते. म्हणजे एक प्रकारे मी तुझ्याकडे प्रेमाची याचना करते आणि तरी देखील तुझं सहवास, तुझं काय म्हणू शकतो आपण जवळीक जी आहे ती मला लाभत नाही. ओके, आता याचं इंग्रजी ट्रान्सलेशन आपण बघूया. टेल मी सन हाऊ मच मोर टाइम मस्ट आय ऑर्बिट फ्रॉम अफार, इट्स वेअरिसम टू विश फॉर लव्ह. अशा प्रकारचं हे ट्रान्सलेशन केलंय. आता बघा, इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आपण मराठीमध्ये सूर्य म्हणत असताना तो सूर्य अशा प्रकारे इथे सूर्याचा उल्लेख करतो, तर पृथ्वीचा ती पृथ्वी अशा प्रकारचा उल्लेख आहे. बरोबर, म्हणजे मराठी भाषेमध्ये सूर्य हा पुल्लिंगी तर पृथ्वी ही स्त्रीलिंगी आहे. बरोबर, पण इंग्लिश मध्ये मात्र आपण सन किंवा अर्थ याचा विचार करताना अर्थला शी किंवा हर अशा प्रकारची विशेषणं लावत नाही. बरोबर, म्हणजे इथे अर्थ आणि सूर्याचा जो काही उल्लेख होतोय हा द अर्थ किंवा द सन या अर्थाने होतोय. बरोबर, म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारचं लिंग वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळत नाही. आपल्याकडे मराठी भाषेमध्ये लिंग वैशिष्ट्यानुसार पृथ्वी ही स्त्रीलिंगी आणि सूर्य हा पुल्लिंगी असल्यामुळे स्वभावतः स्त्री पुरुष यांची स्वभाव वैशिष्ट्य, त्यांच्यामधलं भिन्न लिंगी आकर्षण यातून आपल्याला प्रेमगीत रचता आलंय किंवा कवीला ती कल्पना करता आली आहे. पण इंग्रजी मधल्या एखाद्या कवीला ही कल्पना करणं पॉसिबल आहे का? नाही, कारण त्याच्या भाषेमध्ये अशा प्रकारची लिंग व्यवस्थाच उपलब्ध नाहीये. बरोबर, म्हणूनच यातून सांगायचा मुद्दा काय आहे
की पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधली प्रेम भावनेचं कल्पना करणं, ही कल्पना कुणाला शक्य आहे तर ती मराठी भाषिकाला शक्य आहे. का? कारण त्याच्या भाषेमध्ये तशी लिंग व्यवस्थेने त्याला काय म्हणू शकतो आपण, सोय करून दिलेली आहे. पण इंग्रजी भाषिकाकडे ती सोयच उपलब्ध नसल्यामुळे तो अशा प्रकारची कल्पना करू शकत नाहीच. यालाच आपण म्हणतो भाषेचा सापेक्षतावाद. ओके, पुढे आपल्याला बघायचं आहे संस्कृती विशिष्टता किंवा सांस्कृतिक सापेक्षता. आता ज्याप्रमाणे भाषेमुळे आपल्या वास्तवाचं ज्ञान मर्यादित होतं तसं संस्कृतीमुळे देखील होतं का, ते आता आपण इथे बघणार आहोत. बघा, आपल्या भाषेमध्ये एखाद्या संकल्पनेसाठी नसलेली संज्ञा किंवा पारिभाषिक शब्द कसा रुजतो, कसा प्रसंगी तयार केला जातो आणि तो इतरही भाषांमध्ये जाऊन रुजतो, याचं मोठं मार्मिक चित्रच आपल्याला पाहायला मिळतंय. संस्कृती हा शब्द आज बंगाली, हिंदी इत्यादी अनेक भाषांमध्ये रूढ आहे. जणू इंग्लिश शब्द कल्चरमधून व्यक्त होणारा व्यापक कल्पनेचा मोठा अवकाश संस्कृती या शब्दाने कवेत घेतलाय. या संस्कृतीच्या संचिताचा उलगडा करताना इरावती कर्वे काय म्हणतात तर मनुष्य निर्मित पदार्थमय जग आणि कल्पनागम्य जग म्हणजे संस्कृती. संस्कृतीचं एक अंग दृश्य आणि हस्तग्राह्य असतं, तर संस्कृतीचं दुसरं अंग हे ज्ञानेंद्रियाच्या दाखवण्यासारखं आणि पाहण्यासारखं नाही, ते बुद्धिगम्य आहे. हे अंग म्हणजे मनुष्याचं सामाजिक जीवन जगण्याची बांधून दिलेली रीत. ओके, आता इथे इरावती कर्वेंनी मांडलेलं संस्कृती विषयीचं आपलं मत आहे. संस्कृती, सांस्कृतिक विशिष्टता किंवा सांस्कृतिक सापेक्षता म्हणताना मुळात संस्कृती म्हणजे आपल्याला काय अभिप्रेत आहे हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून इरावती कर्वेंचं हे जे कोट आहे ते इथे दिलं गेलेलं आहे. त्या काय म्हणतात की इंग्रजी शब्दामध्ये कल्चरचा विचार करत असताना त्यातून जो अर्थ व्यक्त होतोय, ओके, तसा अर्थ मराठीतल्या संस्कृती या शब्दाने व्यक्त होतोय का? मुळात आपण मराठीत संस्कृती हा शब्द कुठल्या अर्थाने वापरतो तर तो दोन अर्थाने म्हणजे दोन वेगवेगळे भाग त्यामध्ये येतात. एक म्हणजे इंद्रिय गोचर, ज्यामध्ये आपण इंद्रियाद्वारे अनुभव घेऊ शकू अशा गोष्टी म्हणजे मानवाचा पोशाख, त्याची खाद्य संस्कृती, त्याचे काय म्हणू शकतो आपण दागिने किंवा त्याची वेशभूषा, त्याचं रीतिरिवाज, लग्न सोहळे किंवा या सगळ्या दृष्टिकोनातून आपण भौतिक अशा प्रकारचं संस्कृतीचे एक अंग दाखवू शकतो. तो दुसरीकडे मानवाची विचार करण्याची पद्धत, त्याची जीवनशैली, त्याच्या रूढी आणि परंपरा यासारख्या गोष्टी म्हणजे हे अभौतिक अशा गोष्टी आहेत ज्या केवळ आपल्याला समजून घेता येऊ शकतात, दाखवता येऊ शकत नाहीत. अशा दोन्ही गोष्टींना एकत्रित करून आपण संस्कृती ही जी संकल्पना आहे ती मराठी भाषेमध्ये वापरत असतो. बरोबर, तर सांगायचा मुद्दा असा आहे की संस्कृतीनुसार भाषा पण बदलते. बरोबर, त्या संस्कृतीनुसार भाषेतील शब्दांचे अर्थ बदलत असतात. मग या संस्कृती सापेक्षतेमुळे साहित्यकृतीतल्या शब्दांना काही विशिष्ट अर्थ प्राप्त होतात का हे आपल्याला तपासायची गरज असते. ती असते तौलनिक अभ्यासामध्ये. आणि म्हणूनच संस्कृती विशिष्टता किंवा सांस्कृतिक सापेक्षता हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागतो. पुढचा मुद्दा आहे भाषा आणि साहित्य याच्यामधील फरक. आता बघा, भाषा हा एक मोठा व्यापार आहे आणि साहित्य त्याचं एक छोटंसं अंग आहे असा आपल्याला विचार करता येतो. कारण भाषा म्हटल्यानंतर तिची व्यापकता मोठी आहे. त्या भाषेचा वापर मुळात केला कशासाठी जातो तर संदेशवहनासाठी, एक माध्यम म्हणून आपण संदेशानासाठी, बोलण्यासाठी एक माध्यम म्हणून आपण भाषेचा वापर करत असतो. आणि मुळातच बोलणं ही भाषेचं प्रामुख कार्य आहे, तर लिखाणासाठी तिचा होणारा वापर हा दुय्यम स्वरूपाचा आहे. मग साहित्य आपण कशाला म्हणतो तर साहित्य हे लिखित स्वरूपाचं आहे. म्हणजे मुळातच साहित्य हे एक छोटासा भाग भाषा या क्षेत्रामधला आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. मग पुढे बघा काय म्हटलेलं आहे, कालेलकरांचा एक कोट दिलेला आहे की भाषा ही मुळात साहित्य निर्मितीसाठी जन्माला आलेलीच नाही, फक्त व्यक्तिनिर्मित कला म्हणून साहित्याकडे आपल्याला पाहावं लागतं आणि त्यासाठी साधन म्हणून आपण भाषेचा वापर केला जातो. ज्याप्रमाणे निसर्गामध्ये जी फुलं बनली आहेत ती फुलं आपण देवपूजेसाठी वापरतो, पण फक्त देवपूजेसाठी म्हणून फुलं निसर्गात जन्माला आली आहेत का तर अर्थातच नाही. बरोबर, मग त्या फुलांचं असणारं अस्तित्व आणि देवपूजेसाठी तिचा होणारा वापर अशाच प्रकारचा संबंध साहित्य आणि भाषेमध्ये देखील असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारे कालेलकरांनी हा संबंध जो आहे तो व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, सांस्कृतिक सापेक्षतावादाचा नेमका अर्थ काय किंवा आशय काय हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साहित्याच्या वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये भेद असतातच. बरोबर, पण भेदभाव मात्र आपण करता कामा नये किंवा संस्कृतीतल्या भेदांकडे सर्वस्वी दुर्लक्ष करणं देखील योग्य नाही.
फक्त त्यांच्यामधलं वेगळेपणा ठासून सांगणे किंवा आपल्या समस्त अभिरुचीला बगल देऊन सगळ्याच कलावस्तू सारख्याच गुणवत्तेच्या असतात असा निर्वाळा देणं योग्य नसतं. म्हणजे सगळ्याच संस्कृती छान किंवा एक संस्कृती चांगली एक संस्कृती वाईट असं व्यक्तिनिष्ठ स्वरूपाचं मत आपल्याला या ठिकाणी नोंदवणं अपेक्षित नाहीये. बरोबर. तर या पेचातून बाहेर येण्यासाठी काय करायला हवं आपण, तर खरोखर वस्तुनिष्ठ आकलन करून घ्यायचं असेल एखाद्या साहित्य कृतीचं, तर ती साहित्य कृती ज्या समाजामध्ये निर्माण झाली आहे त्या समाजाची संस्कृती आधी आपण समजून घेणं जास्त गरजेचं असतं. तर आपल्याला तिचं योग्य प्रकारे मूल्यमापन करता येऊ शकतं. आणि म्हणूनच सांस्कृतिक सापेक्षता हा मुद्दा आपल्याला तौलनिक साहित्यामध्ये फार महत्वाचा ठरतो. याच्यानंतर आपल्याला बघायचा पुढचा मुद्दा तो म्हणजे तौलनिक साहित्याचं महत्व. आता तौलनिक साहित्याचा अभ्यास आपण का करायला हवा, नेमकी गरज काय, तर त्याचं महत्व समजून घेतलं की आपल्याला ते लक्षात येईल. आपण तौलनिक साहित्याचा अभ्यास करतो म्हणजे वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या देशामध्ये निर्माण झालेलं, वेगवेगळ्या परिस्थितीत निर्माण झालेलं, वेगवेगळ्या कालखंडात निर्माण झालेलं अशा प्रकारच्या साहित्याचा आपण अभ्यास करतो. आता ह्या सगळ्यामुळे होतं काय, तर एक व्यापक सांस्कृतिक जाण आहे ती तयार होत असते. दोन संस्कृतींमधला एक व्यापक संवाद, एक सांस्कृतिक आकलन निर्माण करणं हे या ज्ञानशाखेचं किंवा अभ्यास शाखेचं एक महत्वाचं अंग आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा की आपण साहित्याकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. विविध स्थळातील काळातील साहित्याची तुलना करून आपल्या साहित्याकडे वेगवेगळ्या दृष्टीने कसं पाहिले जाते, त्याचा संदर्भ हे प्रत्येक सांस्कृतिक भाषेत कसे वेगळे असतात हे आपण समजून घेऊ शकतो. म्हणजे आपल्याच साहित्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला तौलनिक साहित्य अभ्यासामुळे प्राप्त होऊ शकतो. आणखीन एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की आंतरविद्याशाखीय अध्ययनाला आपल्याला चालना मिळू शकते. आंतरविद्याशाखीय अध्ययन म्हणजे नेमकं काय, तर तौलनिक साहित्याभ्यासाचा अभ्यास करत असताना आपल्याला वेगवेगळ्या ज्ञानशाखांची मदत घ्यावी लागते. आणि ह्या ज्ञानशाखांची मदत घेतल्यामुळे आपला अभ्यास जो आहे, अध्ययन जे आहे ते अधिक व्यापक होण्याची शक्यता असते. बरोबर. साहित्याचा अर्थ लावण्यासाठी आपण भाषा, सांस्कृतिक चर्चाविश्व, प्रतिरूपण यांचा अभ्यास करणाऱ्या ज्ञानशाखांवरती प्रामुख्याने तत्वज्ञान, इतिहास, धर्म, संगीत, कलेतिहास, मानवविज्ञान अशा सगळ्या ज्ञानशाखांची मदत घेऊन हा अभ्यास करतो. आणि त्यामुळेच काय म्हणू शकतो आपण, इंटरलिंक स्टडी जी आहे ती आपल्याला यामुळे करता येऊ शकते. आणि शेवटचा जो मुद्दा आहे यातला आणखीन एक महत्वाचं ते म्हणजे वैश्विक किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारांची आणि साहित्यिक अभिव्यक्तीच्या पद्धतीची, तिच्या विश्लेषण पद्धतीची देवाणघेवाण या अभ्यासामुळे घडून येऊ शकते. वैश्विक किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे नेमकं काय, कारण बघा आपण आपल्या संस्कृती, आपली भाषा, आपला देश या सगळ्याच्या पलीकडे जाऊन इतर संस्कृती, इतर राष्ट्र, इतर काय म्हणू शकतो आपण भाषा यांच्यामधल्या साहित्य कृतींचा ज्या वेळेला अभ्यास करतो त्यावेळेला अर्थातच कुठल्याही सीमारेषा ज्या आहेत त्या आपल्याला अडवू शकत नाहीत. आणि त्यामुळे या सगळ्या मर्यादा ज्या आहेत त्या ओलांडून आपण साहित्याकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहू शकतोय. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरती साहित्याचा अभ्यासाला जे चालना देण्याचं काम आहे ते तौलनिक साहित्यातून आपल्याला साधता येऊ शकतंय. आणि म्हणूनच हे काही महत्वाची वैशिष्ट्य आपल्याला तौलनिक साहित्य अभ्यासाची सांगता येऊ शकतात. पुढे आपल्याला मुद्दा बघायचा तो म्हणजे तौलनिक साहित्याचं मूल्य. तर तौलनिक साहित्याचं मूल्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे भाषेकडे, तिच्यातील साहित्य व्यवहाराकडे पाहण्याची एक निर्भय दृष्टी आपल्याला तौलनिक साहित्यामुळे प्राप्त होते. बघा जसं की एखाद्या भाषेकडे आपल्या मनातील सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून जर पाहायचं ठरवलं आपण तर त्यामुळे आपल्याला त्या भाषेतील साहित्याचा एक निराळा अर्थ जो आहे तो लागू शकतो. मानवाच्या मनामध्ये अनेक प्रकारचे पूर्वग्रह जे आहेत ते आपण बाळगत असतो आणि ह्या पूर्वग्रहांमुळे कदाचित आपलं साहित्याविषयी होणारं आकलन जे आहे ते मर्यादित स्वरूपाचं होऊ शकतं किंवा चुकीचं होऊ शकतं. यासाठी एक व्यापक दृष्टिकोनाची गरज असते आणि तो व्यापक दृष्टिकोन आपल्याला तौलनिक साहित्य अभ्यासातून विकसित करता येऊ शकतं. भाषा विज्ञानाने भाषा आणि बोली यांच्या संबंधाने विकसित केलेलं आकलनही तौलनिक साहित्य अभ्यासामध्ये केलं जातं. किंबहुना त्याच्या आधारावर बोलींमधील साहित्याकडे तितक्याच गांभीर्याने आणि सदृदयतेने पाहण्याची ताकदही आपल्याला तौलनिक साहित्य उपलब्ध करून देतं. कारण आपण आजवर बघितलेलं आहे की प्रमाण भाषेमध्ये लिहिलेल्या साहित्याला आपण फारच श्रेष्ठ अभिजात असं समजत असतो आणि बोली भाषेतल्या साहित्याकडे कनिष्ठ म्हणून दुर्लक्ष करत असतो किंवा अशुद्ध अशा प्रकारचं साहित्य समजून आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. पण तौलनिक साहित्य अभ्यास मात्र
बोली भाषेत लिहिल्या गेलेल्या साहित्य कृतींनाही तितकंच काय म्हणू शकतो आपण योग्यतेचा दर्जा देऊन त्याचा अभ्यास करायला आपल्याला शिकवतं. याला जोडूनच आणखीन एक मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे भाषिक सांस्कृतिक स्वरूपाचा आहे. आज मराठी कशी महाराष्ट्रात बोलली जाते तशीच ती महाराष्ट्राबाहेरही बोलली जाताना आपण पाहतो. हजारो लाखो मराठी लोक जगाच्या पाठीवरती अनेक कारणास्तव फिरत राहतात किंवा वास्तव्य करत राहतात. जसं जसं दीर्घकाळ महाराष्ट्राच्या भूमीपासून ते दूर राहतील तसं तसं त्यांच्यात सांस्कृतिक वैविध्य तयार होणं ही अटळच गोष्ट आहे, बरोबर. ते त्या त्या देशातील रीतिरिवाजांचे समरस होणार आणि त्यामुळे त्यांची एक वेगळी संस्कृती तिथे आकाराला येणार, हे स्वाभाविक आहे. तेव्हा भविष्यात आपण असं म्हणून चालणार नाही की तिथल्या मराठी साहित्याची तुलना आणि महाराष्ट्रातल्या साहित्याची तुलना ही साहित्याच्या तुलनात्मक अभ्यासात संभवतच नाही, अर्थातच नाही. भले संस्कृती बदललेली असेल परंतु भाषा मात्र समान आहे, बरोबर. मग अशा वेळेला त्या मराठी संस्कृतीमध्ये वावरणाऱ्या भिन्न मराठी संस्कृतीमध्ये भिन्न प्रदेशामध्ये वावरणाऱ्या व्यक्तींचं जे साहित्य आहे त्याचा देखील समावेश आपण या तौलनिक साहित्य अभ्यासामध्ये करून घेऊ शकतो, बरोबर. दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक चिकित्सेचं जे अंग आहे हे मूलतः साहित्याचंच असलं तरी भाषांतराच्या माध्यमातून ते तौलनिक साहित्य अभ्यासाचं एक मूल्य ठरतं असं आपण म्हणू शकतो. जसं की दोन भिन्न भाषा, संस्कृती किंवा बोलींमधील साहित्य वाचताना आपल्याला त्या त्या समाज आणि संस्कृतीच्या समस्या लक्षात येतात. त्यांची समस्या आपल्या समाजाला इतर समाजांना कशी लागू होते किंवा नाही याचा विचार आपल्याला सहजरित्या करता येऊ शकतो. जसं की समजा मी इंग्रजी भाषेमधलं साहित्य वाचते तर ते साहित्य वाचत असताना मला त्या एकूणच इंग्रजी भाषा बोलणाऱ्या समूहाची संस्कृती समजून घ्यायला त्या साहित्य कृतीमुळे मदत होऊ शकते आणि मग त्या संस्कृतीचं आणि आपल्या संस्कृतीमध्ये नेमके साम्यभेद काय आहेत, वेगळेपण काय आहे हे शोधायला मदत मिळू शकते. ओके, वेगळ्या साहित्यिक अभिरुचीशी आपला परिचय होऊ शकतो. म्हणजे वेगवेगळ्या साहित्य कृती ज्या वेळेला आपण अभ्यासतो जितकं वैविध्यपूर्णता आपल्या या अभ्यासामध्ये असेल तितकाच आपला दृष्टिकोन व्यापक होण्यासोबतच आपल्या ज्ञानात भर पडते, आपली अभिरुची बदलत जाते आणि त्यामुळेच तौलनिक साहित्याभ्यास हा अतिशय महत्त्वाचा ठरतो. यानंतर पुढचा एक मुद्दा आपल्याला बघायचा आहे की जगाचा इतिहास जर आपण तपासला तर आपल्याला असं लक्षात येतं की या भाषांतराच्या माध्यमातूनच आपल्याला जगाची ओळख झाली. ओके, मग हे कशा प्रकारे तर सर्व जुने नवे धर्मग्रंथ, आधुनिक लोकशाहीनिष्ठ शासन व्यवस्था असो, तंत्रज्ञान असो, ज्ञानविज्ञान असो, हे सगळं आपल्यापर्यंत कुठल्या माध्यमातून पोहोचलं तर ते भाषेच्या माध्यमातून पोहोचलं. मग हे सगळं काही आपणच शोध लावलेले आहेत का, आपणच लिहिलेलं आहे का तर अर्थातच नाही, बरोबर. जसं की इव्हन आता आपण जो अभ्यास करतोय त्या अभ्यासाची तात्विक बैठक काही मराठी भाषेमधल्याच अभ्यासकांनी निर्माण केलं असं नाही, बरोबर. इथे आपण आता रेने वेलेकी यांचा जो काय म्हणू शकतो आपण कोट आहे भाषेविषयीचा तो आपण आता बघितला, त्यांचे विचार बघितले. म्हणजे भिन्न संस्कृतीमध्ये भिन्न प्रदेशात राहणाऱ्या भिन्न भाषिकाने तयार केलेले जी काही सिद्धांत आहेत किंवा त्यांनी मांडलेली जी काही भाषेविषयीची निरीक्षण आहेत हे ज्ञान आपल्यापर्यंत मुळात पोहोचलं कसं तर ते भाषांतराच्या माध्यमातून, बरोबर. आणि म्हणूनच हे भाषांतरच आपल्या ज्ञानामध्ये भर टाकण्याची काय म्हणू शकतो आपण भर टाकण्याचं काम करत असतं आणि म्हणून भाषांतराला अधिक महत्त्व जे आहे ते आपल्याला द्यावं लागतं. म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये हा जो संपूर्ण विकास झालेला आहे किंवा काय म्हणू शकतो आपण ही सगळी प्रगती झाली आहे, ह्या प्रगतीमध्ये भाषांतराचं असलेलं जे योगदान आहे हे योगदान फार मोठं आहे. भाषांतरातून आपल्याला नव्या अभिरुचीची ओळख होते, तसंच आपल्याला प्रसंगी नव्या साहित्य प्रकारही गवसू शकतो. जसं की बघा भारतामध्ये कादंबरी हा जो साहित्य प्रकार आहे हा कादंबरी साहित्य प्रकार पाश्चात्य संस्कृतीतून आलाय. म्हणजे ब्रिटिश आपल्याकडे आल्यानंतर त्यांचं साहित्य आपण अभ्यासलं आणि त्या साहित्याच्या अभ्यासातून आपल्याला कादंबरी हा नवीनच साहित्य प्रकार आहे याचा शोध लागला आणि मग तो मराठीमध्ये हळूहळू रुजला, बरोबर. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या नवीन साहित्य प्रकारांचा शोध देखील आपल्याला भाषांतराच्या माध्यमातून लागू शकतो. ओके, किंवा एखादा साहित्य प्रकार साहित्य व्यवस्थेत कसा हाताळला जातोय, तो आविष्कृत करण्याची नेमकी पद्धत काय, या सगळ्याशी देखील आपला परिचय भाषांतराच्या माध्यमातून होऊ शकतोय. आणि म्हणूनच तौलनिक साहित्य अभ्यासामध्ये भाषांतरित साहित्याचा अभ्यास करणं किंवा भाषांतराचा अभ्यास करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा बनतो.
याच्यानंतर पुढचं जे काय म्हणू शकतो आपण मुद्दा आहे, तो मुद्दा आहे तौलनिक साहित्याभ्यासाच्या प्रयोजनाचा. नेमकं प्रयोजन काय, उद्दिष्ट काय तौलनिक साहित्याभ्यासाचं? तर त्यातलं पहिलं प्रयोजन जे आहे ते आहे भिन्न परंपरांचं भान ठेवणं. ओके, भिन्न परंपरांचं भान ठेवणं म्हणजे केवळ आपलीच परंपरा, आपलेच रूढी संस्कृती यातून बाहेर पडून वेगवेगळ्या संस्कृतींमधली नेमक्या परंपरा काय आहेत, वेगवेगळ्या समूहांच्या परंपरा काय आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर ते जाणून घेण्याचं काय म्हणू शकतो आपण साधन म्हणजे तौलनिक साहित्याभ्यास आहे. म्हणून भिन्न परंपरांचं भान आपल्याला यावं यासाठी तौलनिक साहित्याभ्यास आपल्याला करता येऊ शकतोय. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे साहित्य कृतींमधील साधर्म वैधर्म्यांचा शोध घेणं. म्हणजे दोन वेगवेगळ्या भाषेतील संस्कृतीतील साहित्य कृतींचा आपण विचार केला तर त्या दोन साहित्य कृतींमधील समानपणा किंवा साम्यस्थळ कोणती आहेत किंवा भिन्न असणारे मुद्दे कोणते आहेत याचा जर शोध घ्यायचा झाला तर तो शोध घेण्यासाठी आपल्याला तौलनिक साहित्याभ्यास मदत करत असतं. दुसरं आहे संस्कृतींमधील साम्य विरोधांचा शोध. ज्याप्रमाणे आपण साहित्य कृतीतील साम्य आणि भेद शोधून काढू शकतो त्याचप्रमाणे ते साहित्य निर्माण करणारा जो लेखक आहे त्या लेखक ज्या समाजामध्ये वावरलाय त्या समाजाची संस्कृती अशा दोन वेगवेगळ्या साहित्य कृतींच्या लेखकाच्या समाजाची संस्कृती म्हणजे दोन भिन्न संस्कृतींमधले साम्यभेद देखील आपल्याला तौलनिक साहित्याच्या माध्यमातून शोधता येऊ शकतात. चौथं महत्त्वाचं प्रयोजन म्हणजे भिन्न भाषिक समाजातील पारस्परिक साहित्य संबंधांवर आणि देवाणघेवाणीवरती आपल्याला प्रकाश टाकता येतो. ओके, ज्यामुळे साहित्याचं उच्च अभिज्ञान आणि रसस्वादन होईल. अशा प्रकारे साहित्याविषयी सर्वसमावेशक विचारधारेचा विकास करण्याची दक्षता देखील तौलनिक साहित्याभ्यासामध्ये घेतली जाते. जसं की एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला हवा की प्रत्येक भाषेची स्वतःची अशी काही वैशिष्ट्य असतात, पण प्रत्येक भाषेमध्ये काही भावांचं अस्तित्व असतं. हे भाव मानवनिष्ठ असतात. भाषा ही जातीनिष्ठ असते. ही जातीनिष्ठ भाषा भावांमध्ये विलक्षणता आणते. अशा भिन्न साहित्यामधील भाषांच्या वैशिष्ट्यांमधून साहित्यगत एकरूपता किंवा समानता विश्लेषित करणं हे तौलनिक साहित्याभ्यासाचं प्रयोजन आहे. म्हणजे नेमकं काय तर वेगवेगळ्या भाषिक समाजांमधले साहित्य संबंध जर आपण तपासले तर त्या भाषांमध्ये काही आपापसात देवाणघेवाण झाली आहे का, भाषिक आदानप्रदान घडलेलं आहे का किंवा सांस्कृतिक आदानप्रदान झालेलं दिसतंय का याचा शोध आपल्याला तौलनिक साहित्याभ्यासाच्या माध्यमातून घेता येऊ शकतो. पुढचा मुद्दा आहे तो आहे विश्व मानवतावादाची जोपासना करणं. अर्थातच तौलनिक साहित्याभ्यासामध्ये आपण या जातीच्या, धर्माच्या, संस्कृतीच्या, कालखंडाच्या किंवा राष्ट्राच्या ज्या सीमा आहेत त्या सीमा ओलांडून वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये समाजामध्ये निर्माण झालेल्या साहित्य कृतींचा अभ्यास करतो. आणि त्यामुळे होत आहे काय की विश्व मानवतावाद म्हणजे अवघे विश्वाची माझे घर म्हणत असताना ज्याप्रमाणे सर्व संस्कृती, सर्व राष्ट्र, सर्व भाषा याविषयी एक आदरात्मक भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. ही भावना, सर्वसमावेशक भावना मनात निर्माण करणं, अशा प्रकारची भावना निर्माण करण्याचं काम जे आहे हे तुलनात्मक साहित्याभ्यासाच्या माध्यमातून होऊ शकतं. आणि यातूनच विश्वबंधुतेची संकल्पना आपल्याला रुजवता येऊ शकते. पुढचं महत्त्वाचं प्रयोजन आहे ते म्हणजे एका साहित्य कृतीची दुसऱ्या साहित्य कृतीशी तुलना करणं. आता ही तुलना करण्यासाठीच तर तौलनिक साहित्याभ्यास आपल्याला मदत करत असतं. म्हणजे दोन वेगवेगळ्या साहित्य कृतींचा अभ्यास करताना नेमकं त्यांचं मूल्यमापन कुठल्या आधारावर करायचं, त्याच्यावरती प्रभाव नेमका कोणाचा आहे, त्या लेखकाची सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती काय आहे, त्या साहित्य कृतीवरती कुठल्या वैचारिकतेचा किंवा वैचारिक दृष्टिकोनाचा प्रभाव आहे, ह्या सगळ्याचा शोध आपल्याला घेता येऊ शकतो. म्हणजे अर्थातच दोन निरनिराळ्या साहित्य कृतींची तुलना आपल्याला करायची असेल तर त्यासाठी तौलनिक साहित्याभ्यास आपल्याला मदत करतं. सर्जनात्मक वैशिष्ट्यांची परस्परांशी तुलना करणे. सर्जनात्मक वैशिष्ट्य जी आहेत त्या वैशिष्ट्यांची परस्परांशी तुलना करून काही वेगळेपण आढळलं तर त्याची कारण मीमांसा आपल्याला तुलनात्मक साहित्याभ्यासामध्ये करता येऊ शकते. म्हणजे मराठी, इंग्रजी, फ्रेंच अशा 3 किंवा अधिक भाषातील साहित्याचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. तसंच भिन्न भाषेतील साहित्य परंपरेबरोबरच भाषिक समाजाच्या संस्कृतीची आणि भूप्रदेशाचीही तौलनिक साहित्याच्या अभ्यासकाला माहिती मिळू शकते. म्हणजे थोडक्यातच सर्जनात्मक वैशिष्ट्य कशाला म्हणतो आपण, जसे की एखादा भूप्रदेश, एखादा
एखादं सामाजिक वास्तव किंवा एखाद्या समाजाची संस्कृती, एखाद्या समाजाची जडणघडण, तिची भाषा, त्यांचा कलाविष्कार करण्याची पद्धत, इतिहास, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सर्जन करण्यासाठी म्हणजे सृजनात्मक लेखन करण्यासाठी, सर्जनशील लेखन करण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. मग अशा वैशिष्ट्यांची परस्परांची तुलना करण्याची देखील संधी आपल्याला ह्या तुलनात्मक साहित्य अभ्यासातून उपलब्ध होते. दोन भिन्न जीवनशैलींचा परिचय करून घेण्यासाठी तुलनात्मक साहित्य अभ्यास आपल्याला मदत करतं आणि याच्याच माध्यमातून आपली भाषिक समृद्धता जी आहे ती वाढीस लागू शकते. अर्थातच आपण ज्या वेळेला वेगवेगळ्या भाषेतील साहित्य कृतींचा अभ्यास करणार त्यावेळेला वेगवेगळ्या भाषांविषयीचं ज्ञान आपलं वाढत जाणार आहे, म्हणजेच आपली भाषिक समृद्धता वाढीस लागते. आणि आणखीन एक मुद्दा पुढे त्यांनी दिलेला आहे शेवटचा, तो म्हणजे अप्रकाशित वाङ्मयीन आणि सांस्कृतिक तथ्यांवर प्रकाश टाकणं. ज्यावेळेला आपण तौलनिक साहित्य अभ्यासाचा अभ्यास करतो त्यावेळेला केवळ प्रकाशित साहित्याचा विचार न करता वाङ्मय बाह्य घटकांचा देखील आपल्याला विचार करावा लागतो आणि ह्यामुळे अप्रकाशित वाङ्मयीन किंवा सांस्कृतिक तथ्य नेमकी काय आहेत त्या तथ्यांवरती प्रकाश टाकण्याचं काम तौलनिक साहित्य अभ्यासातून करता येऊ शकतं. ओके, सो ही काही महत्वाची 11 प्रयोजनं जी आहेत ती तौलनिक साहित्य अभ्यासाची आपल्याला सांगता येऊ शकतात. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे तौलनिक साहित्य अभ्यासाची समीक्षा. आता समीक्षा करतो म्हणजे आपण नेमकं काय करतो, तर समीक्षा करत असताना आपण एखाद्या साहित्य कृतीची किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीची कसून अभ्यास करणं, त्याच्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहून काय म्हणू शकतो आपण त्याचं मूल्यमापन करणं, यासाठी समीक्षा जी आहे ती मदत करत असते. बरोबर. मग ही जर तौलनिक साहित्य अभ्यासाची आपल्याला समीक्षा करायची आहे तर त्या समीक्षेसाठी तुलना करताना नेमक्या कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या गेल्या पाहिजेत याचा आपण या ठिकाणी आधी अभ्यास करणार आहोत. मग तुलनेचे आधारतळ असा एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी देण्यात आला. तुलनेचे आधारतळ म्हणजे काय की दोन साहित्य कृतींमध्ये तुलना करायची आहे तर ती तुलना कोणकोणत्या मुद्द्यांवरती करता येऊ शकते, तर त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे प्रभाव. वेगवेगळ्या साहित्य कृतींवरती म्हणजे आपण अभ्यासाला घेतलेल्या तुलनेसाठी घेतलेल्या 2 साहित्य कृतींवरती नेमका कशाचा प्रभाव पडलेला आहे, एका साहित्य कृतीचा दुसरीवर काही प्रभाव आहे का किंवा नाही, किंवा त्या साहित्य कृतींवर इतर कुठल्या साहित्य कृतींचा प्रभाव आढळतोय का, विचारधारेचा प्रभाव आढळतोय का, हे आपल्याला तपासता येऊ शकतं. ओके. दुसरं आहे समान प्रेरणास्थान. समान प्रेरणास्थान म्हणजे बघा, ज्या वेळेला आपण 2 साहित्य कृतींचा अभ्यास करतो त्यावेळेला तुलनेसाठी जे निवडल्या गेलेल्या 2 साहित्य कृतींमध्ये काहीतरी एक समान धागा असावा लागतो. मग तो समान धागा नेमका काय असू शकतो, तर तो समान धागा म्हणजे कदाचित हे जे मुद्दे आपल्याला या ठिकाणी 7 दिलेले आहेत ते 7 मुद्दे यापैकी एखादा मुद्दा आपण आधारतळ म्हणून वापरू शकतोय. जसं की आपण पहिला मुद्दा बघितला की प्रभाव. मग 2 साहित्य कृती आपण तुलनेसाठी निवडणार तर रँडमली निवडणार का, तर नाही. मग त्यांच्यामध्ये काहीतरी एक समान धागा असायला हवा. तो समान धागा प्रभाव असू शकतो. कदाचित एकाच विशिष्ट प्रभावातून निर्माण झालेल्या साहित्य कृती आपण तुलनेसाठी घेऊ शकतो, किंवा समान प्रेरणास्थान असलेल्या 2 साहित्य कृतींची आपण निवड करू शकतो. समान तत्व प्रणाली असलेल्या साहित्य कृती निवडू शकतो, किंवा एका समान परिस्थितीमधून निर्माण झालेल्या 2 साहित्य कृतींचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करता येऊ शकतो. समान वाङ्मय प्रकार, समान आशय सूत्र किंवा समान आधार सामग्री असलेल्या 2 साहित्य कृती आपल्याला तुलनेसाठी निवडता येऊ शकतात. म्हणजे हे काही मुद्दे आहेत, प्रेरणास्थान, तत्वप्रणाली, परिस्थिती, आधार सामग्री किंवा वाङ्मय प्रकार, आशय सूत्र, प्रभाव, या सगळ्यांच्या आधारे 2 साहित्य कृती, 2 भिन्न साहित्य कृतींमधला एक समान धागा निवडून आपल्याला त्यांचा अभ्यास करता येऊ शकतो. यानंतर पुढचा मुद्दा आहे तौलनिक साहित्य समीक्षेची क्षेत्र. तौलनिक साहित्य समीक्षेची क्षेत्र म्हणजे यात आपल्याला नेमका विचार कशाचा करायचा आहे, तर या तौलनिक साहित्य समीक्षेद्वारे आपल्याला काय करता येऊ शकतंय, तर पहिलं म्हणजे आकलन होऊ शकतंय. कशाचं आकलन, तर साहित्यिकांच्या साहित्य कृतींच्या साहित्य प्रवाहाचं आकलन आपल्याला करायचं झालं तर त्यासाठी तौलनिक साहित्य समीक्षा आपल्याला मदत करते. ओके. पारंपरिक समीक्षा पद्धतीने जर समजा आपण मूल्यमापन करायचं ठरवलं तर तिथे आपल्याला काही मर्यादा पाहायला मिळतात. मग यातून बाहेर पडण्यासाठी आपण तौलनिक साहित्य समीक्षेचा आधार घेऊ शकतो. बरोबर.
आस्वाद घेण्यासाठी, साहित्य कृतीचा आस्वाद करून घेण्यासाठी किंवा तिचं मूल्यमापन करण्यासाठी आपल्याला तौलनिक साहित्य समीक्षा मदत करतात. तर तौलनिक साहित्य समीक्षा म्हणजे नेमकं काय वेगळं आहे, पारंपरिक साहित्य समीक्षेपेक्षा तौलनिक साहित्य समीक्षा वेगळी कशी आहे, हे आधी समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. बऱ्याचदा पारंपरिक समीक्षक जे आहेत तो काय करतो, तर पारंपरिक समीक्षक आपल्या भाषेतील इतर साहित्य कृतींबरोबर एका विशिष्ट साहित्य कृतीचं काय म्हणू शकतो आपण तुलना करून पाहत असतो. ज्या वेळेला तो अशा प्रकारची तुलना करतो किंवा एका विशिष्ट भाषेतील साहित्याचं आकलन करून घेऊन किंवा तितक्याच मर्यादित ज्ञानाच्या आधारावर ज्या वेळेला आपण साहित्य कृतीचं मूल्यमापन करायला जातो, आकलन करून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला त्याला मर्यादा पडतात. परंतु आपली भाषा, आपलं संस्कृती याच्या बाहेर पडून ज्या वेळेला आपण समग्र साहित्याचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला एक व्यापक दृष्टिकोन, एक वेगळी दृष्टी जी आहे साहित्याकडे बघण्याची ती आपल्याला प्राप्त होऊ शकते. आणि त्याच्यामुळेच आपल्याला वेगवेगळ्या साहित्य कृतींची तुलनात्मक अभ्यास करणं किंवा तुलनात्मक दृष्टिकोनातून समीक्षा करणं जास्त सोयीचं आणि जास्त योग्य मानावं लागतं. आणि म्हणूनच त्यांनी इथे म्हटलेलं आहे की तौलनिक साहित्य समीक्षेच्या द्वारे आपण एखाद्या साहित्य कृतीचं खूप चांगल्या प्रकारे आकलन, आस्वाद आणि मूल्यमापन करू शकतो. पुढचा मुद्दा आहे तौलनिक साहित्य अभ्यासाचा वाङ्मय इतिहासाशी काय नेमका संबंध आहे. तर संबंध तपासायचा झाला तर ह्या दोन्हीही अभ्यासांचं किंवा ज्ञानशाखांचं, तौलनिक साहित्य अभ्यास आणि वाङ्मय इतिहास, या दोघांचेही प्रमुख विषय जे आहेत ते प्रमुख विषय समान असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग ते विषय कोणते आहेत, तर एखाद्या संहितेचा मूलाधार निश्चित करायचा, मग तिच्या संरचनेचं विवरण करायचं, त्यामध्ये जगाचं किंवा ज्या जीवनाचं प्रतिनिधित्व झालंय त्याची चिकित्सा करायची. ओके, संरचना विशिष्ट अशा परंपरा स्पष्ट करायच्या, त्याचे सौंदर्यात्मक परिमाण शोधायचे. तर अशा सगळ्या दृष्टिकोनातून आपण वाङ्मय इतिहासाचा देखील अभ्यास करतो आणि तौलनिक साहित्य अभ्यासाचा देखील अभ्यास करतो. म्हणजे प्रमुख विषय हे दोन्ही ज्ञानशाखांचे कसे आहेत, समान आहेत. बरं, त्यासाठी वापरले गेलेले पायाभूत घटक म्हणजे बेसिक कन्सेप्ट जे आहेत, जसं की कालखंड, प्रवाह, संप्रदाय, चळवळ यासारख्या बेसिक ज्या संकल्पना आहेत त्या देखील दोन्ही ज्ञानशाखांमध्ये समान असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. वाङ्मयाचा अभ्यास करण्याच्या ज्या दोन भूमिका आहेत, एक्स्ट्रिंसिक म्हणजे साहित्य बाह्य किंवा इंट्रिन्सिक म्हणजे साहित्यांतर्गत, अशा दोन्ही दृष्टिकोनातून आपल्याला साहित्याचा आणि वाङ्मय इतिहासाचा म्हणजे तौलनिक साहित्याचा आणि वाङ्मय इतिहासाचा दोन्ही प्रकारचा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. आता पुढचा जो मुद्दा आहे तो वाङ्मय निकषाबाबत निर्माण होणारे प्रश्न. वाङ्मय निकष ज्या वेळेला आपण लावायचा विचार करतो त्यावेळेला नेमके कोणते प्रश्न निर्माण होतात, तर कुठल्या वाङ्मय निकषांवर आपण एखाद्या साहित्य कृतीचं मूल्यमापन करायला हवं, असा एक महत्वाचा प्रश्न आपल्याला निर्माण होतो. जेव्हा वाङ्मय निकषच तत्वप्रणालीच्या बदलामुळे, भाषा प्रयोगातील परिवर्तनामुळे किंवा वृत्तछंदाविषयीच्या बदलत्या धोरणामुळे, वाङ्मय प्रकारच्या बदलत्या रूपामुळे वाङ्मय निकष वापरून ज्या वेळेला आपण एखाद्या साहित्य कृतीचं मूल्यमापन करायचं ठरवतो त्यावेळेला वाङ्मय निकष हे सातत्याने बदलणारे आहेत हे लक्षात घ्यावे लागतात. मग बदलत्या वाङ्मय निकषांनुसार साहित्य कृतीचं वेगवेगळ्या काळात केलेलं मूल्यमापन हे वेगळ्या प्रकारचं ठरू शकतं. जसं की 19व्या शतकामध्ये जे वाङ्मय निकष वाङ्मय क्षेत्रामध्ये काय म्हणू शकतो आपण रूढ होते त्यावेळेला 19व्या शतकात एखाद्या साहित्य कृतीचं एखाद्या समीक्षकाने केलेलं जे काही मूल्यमापन असेल त्याच साहित्य कृतीचं आज 21व्या शतकामध्ये मूल्यमापन करायचं ठरवलं तर आज वाङ्मय निकष कदाचित बदललेले आहेत आणि त्यामुळे तिचं मूल्यमापन एका वेगळ्या प्रकारे आपल्याला करता येऊ शकतं. बरोबर, आणि म्हणूनच त्यांनी म्हटलं की वाङ्मय निकष जे सातत्याने बदलणारे असतात त्या सातत्याने बदलणाऱ्या वाङ्मय निकषांमुळेच साहित्य कृतीचं मूल्यमापन करणं हे काही वेळेला कठीण बनत जातं किंवा प्रत्येक वेळेला केलेलं हे मूल्यमापन निरनिराळ्या स्वरूपाचं असू शकतं. ओके, वाङ्मय इतिहासातील जे उपक्रम आहेत त्या उपक्रमांचा आता आपल्याला पुढे विचार करायचा आहे. तर यामध्ये आपल्याला आजवर मराठी साहित्यामध्ये किंवा भारतीय साहित्यामध्ये वाङ्मय इतिहास लिहिण्याचे जे काही प्रयत्न आजवर झालेले आहेत त्या प्रयत्नांचा संक्षिप्त आढावा पान क्रमांक 44 वरती देण्यात आलाय, ज्यामध्ये भारतीय साहित्याचा इतिहास म्हणजे भारतातील लोकांच्या एकंदर वाङ्मय उलाढालींचा कालानुक्रमे मांडलेला आलेख आणि या वाङ्मय उलाढाली किंवा बदलत्या वस्तुनिष्ठ परिस्थिती यामधील संबंधांचा घेतलेला शोध या दृष्टिकोनातून वाङ्मय इतिहासाची मांडणी झालेली आपल्याला पाहायला मिळते.
मग अशा प्रकारे एक प्रकल्प जो आहे हा प्रकल्प हाती घेतला गेला आणि त्यामध्ये 1991 मध्ये एकूण 9 खंड जे आहेत ते प्रकाशित झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि यातूनच तौलनिक साहित्याच्या उपयोजनाने भारतीय साहित्याचा इतिहास लिहिण्याचा एक आदर्श नमुना शिरीष कुमार दास यांनी निर्माण केलाय याची आपल्याला माहिती मिळते। तौलनिक साहित्य वाङ्मय इतिहासाचे नमुने हा जो मुद्दा आपल्याला दिलेला आहे त्या मुद्द्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अभ्यासकांनी तौलनिक वाङ्मय इतिहासाचे जे वेगवेगळे नमुने 1991 नंतर निर्माण झाली आहे त्याची माहिती आनंद पाटलांनी उपलब्ध करून दिली आहे। त्यातली काही माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। सो अशा प्रकारे लक्षात घेण्याचा मुद्दा या ठिकाणी 5व्या घटकापर्यंत आपण अभ्यास केलेला आहे। काय नेमकं आपल्याला यातून कळतंय की तौलनिक साहित्याभ्यास आणि वाङ्मय इतिहास यांचा जवळचा संबंध असला तरी देखील आज तौलनिक साहित्याभ्यास ही एक वेगळी ज्ञानशाखा म्हणून निर्माण झालेली आहे। मग तौलनिक साहित्याभ्यासाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, तुलना करताना साहित्य कृतींमध्ये कोणते समान धागे निवडायचे किंवा कुठल्या दृष्टिकोनातून तुलना केली जायला हवी, या साहित्य कृतींची तुलना केल्याने किंवा तौलनिक दृष्टिकोनातून साहित्याचा अभ्यास केल्याने आपल्याला नेमका कोणता फायदा होऊ शकतो, या सगळ्याचा अभ्यास आपण या पुस्तकामध्ये केलेला आहे। आता यातला जो घटक क्रमांक 6 आहे यामध्ये मराठीतील तौलनिक साहित्याभ्यासाचा मागोवा असा या घटकाचं नाव आहे, ज्यात तुम्ही केवळ माहिती जी दिलेली आहे ती वाचून काढू शकता आणि ती माहिती वाचून तुम्हाला वेगवेगळ्या कालखंडामध्ये मराठी भाषेत कशा प्रकारे तौलनिक साहित्याभ्यासाची पुस्तकं जी आहेत ती लिहिली गेलेली आहेत त्याची थोडक्यात माहिती जी आहे ती सापडू शकते। त्यामधले लेखकांनी निर्माण केलेले ग्रंथ, त्या ग्रंथांची नावं आणि कालखंड अशी माहिती यात दिली गेलेली आहे। तो केवळ वाचनीय भाग आहे।